आकाशामध्ये उडणारा गरुड आणि यष्टींच्या मागे असणारे गणेश कारभारी कधी चुकी करत नाहीये. यावेळी फटका सुरेख आउट ऑफ द पार्क. हा आलाय एबी ग्रुप षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये लहान चेंडू होता परंतु का मिड विकेटच्या वरतून फटका सजवला गेला. नक्कीच आपण पाहू शकाल हेमकांत भोईर हेमंतदादा पाटील सांगत होते काल तालीम करून गेले त्या विकेटवर. अशा प्रकारे आज आपण मुख्य सामना खेळतायत पालघर तालुकाचे संघ. दोन्ही पालघर तालुक्याचे संघ आहेत. एका बाजूला सफाळा 11चे तारे सितारे तर एका बाजूला पालघर 11चे तारे सितारे आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये रंग नक्कीच खूप सुरेख निर्माण झालाय एबी ट्रॉफी मध्ये. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेत सर्व अजय दादा भोईर ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहू शकाल सलग पर्व 3ऱ्या मध्ये पाहतोय आपण. आणि या थोडासा हा फॉर्मॅट थोडा चेंज केलाय या वर्षी आपण पाहू शकाल. यावेळी सोडवलाय बॅक टू बॅक हेमकांत भोईरच्या बॅट मधून. हा षटकार नाही हा कार आहे. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल हेमंत सर ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच सुरेख कॅमेरा वर्क म्हणावा लागेल. अनुरागजी चव्हाण असतील मनोजी कुडू असतील दोन्ही अप्रतिम कॅमेरा वर्क करतात. प्रत्येक चेंडूवर 6 निशा करतात. पाहू शकाल 2 मिनिटाचा कालावधी आहे. या 2 चेंडूसाठी दक्षता घ्या. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. नक्कीच मागील जेव्हा पहिला षटक टाकला होता महेंद्रजी भोईर यांनी तर मात्र 4 धावा खर्च केल्या होती. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. लेग बाईचा एक सिंगल दिला, एक डॉट बॉलर 2 षटकार. या 2 षटकारांनी पूर्णपणे समीकरण बदललाय. येणारे 8 चेंडू बनवायचे 20. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच ऑन असणार आहे. जर या 2 चेंडूमध्ये एक गोल्डन बॉल टाकायचा महेंद्रजी भोईर यांना. पाहू शकाल हेमकांत भोईर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 7 चेंडू 26 वर आहेत. यावेळेस इझी रिडन लुक ॲट द डिस्टन्स चेंडूला पाठवून दिलाय. 3रा षटकार हॅट्रिक षटकार परिपूर्ण केलेत हेमकांत भोईरने या षटकामध्ये. धावसंख्या 53-53. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला